नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं की NTPC रेल्वे NTPCची जी जागा आहे त्या ह्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये 21 ऑक्टोबरपासून स्टार्ट होत आहे आणि त्याचबरोबर 28पासून म्हणजे 12वी लेवलच्या आणि 21पासून ग्रॅज्युएशन लेवलच्या अशा दोन प्रकारात वॅकन्सी रेल्वेच्या निघणार आहे. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे बरेच मुलं पोलीस भरती, आर्मी भरती, अजून काही स्टेट लेवलच्या भरत्यांची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे, कारण की दरवर्षी भरत्या लेट निघता, बराच वेळ जातो. तर बऱ्याच जणांनी ऑप्शन म्हणून रेल्वे हा पर्याय बघायला पाहिजे, कारण जागा रेल्वे दरवर्षी निघता बऱ्यापैकी आणि त्या तुलनेत आता दरवर्षी ते रोटेशन व्हाईज वॅकन्सी भरतात आणि शेड्यूल पण बऱ्यापैकी मेंटेन आहे. फॉर्म भरायचा असेल, एक्झामचा असेल तर बऱ्याच लोकांनी, ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालं आहे अशा लोकांनी 21 तारखेपासून NTPCचे फॉर्म भरायला हरकत नाही आहे आणि साधारणतः तुम्हाला वेळ पण बराच भेटेल एक्झामसाठी. त्याच्यात तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर स्टेशन मास्टर आहे, ट्रेन मॅनेजर आहे, कमर्शियल सुपरवायझर आहे, सिनियर क्लर्क आहे, सिनियर अकाउंटंट, अशा बऱ्याच पोस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेज आहे, तुम्ही जर 12वी होईल असाल, बऱ्याच लोकांना माहीत नाही की 12वीवरती आपल्याला TC होता येतं. तर तुम्ही 12वी कुठल्याही फील्डमधनं 12वी केलेली असाल तर तुम्ही TC होऊ शकता आणि 12वीवरती TCच्या पोस्ट निघता. त्याच्यानंतर CC आहे, कमर्शियल चेकिंग स्टाफ असतो, हे काउंटरला जे तिकीट देण्याचं वगैरे काम करतात त्याला कमर्शियल क्लर्क म्हटलं जातं. आणि हे TC म्हणजे तिकीट चेकर, अशा पोस्ट. त्यानंतर ज्युनियर क्लर्क आहे, क्लेरिकल वर्कवाली. आणि त्याचबरोबर दुसरी पोस्ट असते क्लेरिकलची, TNC वगैरे जी असते क्लेरिकल जॉब साईटची. तर तुम्ही ह्या पोस्टसाठी सुद्धा 12वीवरती अप्लाय करू शकता. आता लक्षात घ्या, तुम्ही रेल्वेची तयारी करायला हरकत का नाही, कारण तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, त्यानंतर तुम्ही MPSC करत असाल, आपल्याकडे बराच वेळ जातो. त्याआधी जर तुम्हाला इकडं चान्स भेटला तर परीक्षा द्यायला हवी. आणि दुसरी गोष्ट अशी की बराच सिलेबस पॅटर्न सारखा आहे. म्हणजे तुम्ही आर्मी भरतीची तयारी करत असाल तर इकडे ग्रुप Dची सुद्धा ॲड येईल. साधारणतः पहिले बऱ्याच लोकांनी फॉर्म भरला असेल, ज्यांनी हा व्हिडिओ बघत असतील अशा लोकांनी. तर ग्रुप Dची ॲड परत नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे, ह्या महिन्यात येण्याची शक्यता आहे किंवा नोव्हेंबरमध्ये परत ॲड येईल. तर अशा लोकांसाठी पोलीस भरती, ग्रुप D, आर्मी भरती आणि SSC स्टाफ सिलेक्शन अशी कंबाईंड तयारी होती. तर बऱ्याच गरीब आणि होतकरू मुलांनी तर हेच करायला हवं. आमचा पण बेसिक असाच फंडा होता. आम्ही पोलीस भरती आणि MPSCवर आमचा मेन फोकस होता, पण जागा निघण्याला आणि कालावधी जायला बराच वेळ जातो, जागा निघत नाही, बराच वेळ जातो. त्यामुळे आपला करंट अभ्यास असल्यामुळे आपल्याला इकडं पण एक संधी मिळते. तर रेल्वेत करिअर करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, कमेंट, लाईक करा, जेणेकरून आपण परत असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.